अशी जीन्स घातलेली आहे, बुटकट जीन्स आणि असा टॉप. तर बघू शकता हा एक आहे, पण मला काही आवडला नाही हा. बाकीचे काय एवढे आवडत नाही मला. आपण घ्यायचा की नाही. बघू शकता असे ट्राय केले, पण मला काही आवडले नाही. इथे आलो आणि थोडं साहित्य बघतोय. स्टाईल मॉलमध्ये मस्त एकदम छान फ्रेश भाज्या मिळतात. तर मी सुरत घेतलेला आहे. आता इथे भेंडी काढून घेतलेली आहे. आता थोडंसं तेल किंचित टाकलं आणि आता आपला सोलन हाय हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल. मराठी ब्लॉगर दीपाली धूम या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. खूप दिवसांनी चालली आहे शॉपिंगसाठी. बघते आता मला ड्रेसेस बघायचे होते, आवडले तर घ्यायचे 2-1. तर इथे बस ना तो टॉप घातला मी, जो मी घेतला होता कालिकेच्या यात्रेमध्ये. तो मस्त कॉटनची जे आलेली ना, तर ते घेतलेलं, त्याला घातलंय मस्त. हाय. आणि इथे कियारा. तर तुम्हाला मी माझं पूर्ण दाखवते कोणतं. तर इथे बघू शकता, इकडे पुढे बघू शकता अशी जीन्स घातलेली आहे, बुटकट जीन्स आणि असा टॉप. चला आता तिकडे गेल्यानंतर मॉलमध्ये आलेलो आहे आम्ही. कियारा. तर ज्या आम्ही वेरोला बघितलं त्या बॅग इथे बघू शकता. तर ऑनलाईन त्याची किंमत 700-800 रुपये, तिथे 200 रुपयालाच होत्या. बघू शकता अशा बॅग आहे. अजून बघते मी पुढे. चला मला ॲक्सेल काय आवडले नाही. आता प्लेट्समध्ये खूप छान ब्लेटर स्टाईल पण आहे बघू शकता. तर 2-3 ड्रेस चूज केले, आता घालून बघते, तुम्हाला पण दाखवते. काय काय बघू शकता असं आहे, मस्त आहे. हा एक आहे, पण मला काही आवडला नाही हा. हा खूप छान आहे, मला आवडला आहे. ऑरेंज आणि फंकी कलर आहे बघू शकता. असं आहे, मस्त छान वाटतं. चॉईस केला बघू शकता असं आहे. बघते आता चॉईस कोणती छान. एक असा आहे 1 पीस, तर मी हा एक चॉईस केला आहे. दिसते का ब्लॅक वगैरे आहे. बाकीचे काय एवढे आवडत नाही मला.
बघते आता हा पण घ्यायचा की नाही. खाली आणि पॅन्टूनला जाऊन बघणार, नाहीच आवडलं तर मग हा घेईन असं. हा ना, ऑनलाईनच मागवावं लागतील. किती छान आहे कॉर्ड सेट. बघू शकता लहान मुलींचे खूप छान ड्रेसेस मिळतात मस्त. तर मला ना फक्त ऑरेंजच आवडला होता फ्रॉक. हा कलर पण छान आहे. जर मला आता खाली नाहीच आवडलं कुठे तर मग हा घेईल एक. बाकी तर ऑनलाईनच मागवेल मी मिंत्रावरून मस्त असे. तर लहान मुलींचे जे कॉर्ड सेट आहे ना असे, ह्या असे पद्धतीचे तसे मला पाहिजे. कारण आता म्हणजे आम्हाला लवकरच फिरायला जाणार आहे आम्ही कुठेतरी लांब. ते कळेलच तुम्हाला. हे पा असे असे भेटले पाहिजे मला असे. तेव्हा मस्त होते पण मी घेतले नाही तेव्हा त्यावेळेस. तर हा ना हे असे मला पाहिजे होते आता. पण हा पण आवडलाय मला खूप. वा पाहिजे क्रॉप टॉप असा स्कर्ट. किती मस्त आहे. 3 ते 4 प्यारा आहे बघ. बर्थडेला तुला घ्यायचा असं येऊ तुला बर्थडेला घ्यायला आपण नंतर तुझ्या बर्थडेच्या दिवशी. मस्त काय ओ हे पाव आज छान आहे. येल्लो हा मम्मी मस्त आहे. हे बघ नाही ओ हे बघ फ्रॉक असं तिला पण बाहेर फिरायला अशी भारी ना. चला इथे अनलिमिटेड मध्ये आली तिथे बघतो. हा मला येणार आहे ते. नाही तसं नाही. नाही अशी नाही फ्रॉक टाईप नसते. अनलिमिटेडला पण बघितली मला काही आवडले नाही तिथे. आता पॅन्टूनला जाऊन बघू. क्यारा इकडे बघ. तर पॅन्टलूनला चे प्रकार बघू शकता किती छान आलेले आहे. आणि पूर्ण हा ड्रेस आलेला आहे बघू शकता. हे सगळे स्वेटरचे प्रकार आले तिथे. काय नको स्टेप वाटतं. तर इथे विंटर वेअर खूप छान आलंय बघू शकता. इथे रिलायन्स जिओ मार्ट जॅकेट वगैरे अशी आलेले आहेत. भरपूर विंटर वेअर आलेला आहे. तर मला कुठेच एक पण ड्रेस आवडला नाही. पॅन्टूमध्ये पण आवडले नाही. असं वाटतं की मिंत्रावरून इकडून तिकडून मस्त मागून घ्यावे. कारण व्हॅकेशनला मला ना अशी थोडे फंकी पाहिजे, कॉर्ड सेट पाहिजे. तर चला आता इथे बघतो काय काय.
under the boughs where the shadows play. The wind hums songs at the break of day. Whispering pines, secrets untold, carrying tales only the forest holds. Moonlight spills through the velvet dark, etching patterns, leaving its mark. The roots stretch deep, the earth's gentle sigh, a lullaby sung to the open sky. Oh, whispering pines, sing me your tune, caught in the rhythm of the stars and the moon. Teach me the language of rustling leaves, stories that linger on the breath of the breeze. साईडला आलो साईडला आता कपडे बघते कारण आता विंटर ना, विंटरमुळे सगळे वेगळेच ड्रेस आहे. जेव्हा समर असतो तेव्हा फंकी ड्रेस असतात. पण बघते मला ऑरेंज तो इतका आवडला, बघेल नाहीच वाटलं तर घेऊन येईल मी तो रिलायन्समध्ये. मी ईस्ट साईडला आलेली आहे. आता बस साईडला बघते मी आता साईडला आलेली साईडला पर्स खूप युनिक असतात म्हणजे तुम्हाला दाखवू. क्रॉस बॅग आहे दिसते ना. आपण बॅग मध्ये बॅग आता ड्रेसेस बघते आधी बघू शकता. अशी विंटरचे खूप छान आले आहे. ट्राय करते स्कर्ट वगैरे. ट्राय केली पण मला काही आवडले नाही. वेस्ट साईडला पण मला ना काहीच आवडले नाही, इतके डल होते. तर आता मी मला ठरवलं तो ड्रेस आणि बाकी मिंत्रावरूनच घेऊन मी सगळे. सो कियाला खूप कंटाळा आलाय ना शॉपिंगला. आणि कियाला नाही आला कंटाळा. चला आता लास्टला झुडिओमध्ये जाऊन बघतो इथल्या कॉलेज रोडच्या. झुडिओला आली, झुडिओला बघतो. झुडिओला तुम्हाला आवडतात ड्रेसेस सगळे बघू शकता. झुडिओला एकदम मस्त आहे. हा पण ट्राय करते. हा एक ड्रेस ट्राय करते आणि अजून एक आहे हा पण आहे ग्रीन कलरचा, पण खूप लॉंग आहे. हा बरोबर येईल मला कट आणि इथे काही कॉर्सेट आहे. हा आता आवडला, ट्राय करते मी. हा झुडिओला बघू शकता नवीन नवीन आलेले आहेत आता. बापरे डिझाईन.
फुलाचं काय आवडलं नाही मला. हे खूप गोड राहतात ना 159. घ्यायचे का आपण? मला इथे बघतो आता. हां इथे गोड राहतात ना हे ऑरेंज मॅन्ड्रीन ऑरेंज आहे हे. ॲपल हा घेऊ आपण. हे वेगळे आहे का? हां चिक्कू हां हे बघू कितीला आहे. हे बेबी कॉर्न घेऊ आपण एक. कितीला आहे? 25. ते सुरण विचारते बरं कितीला आहे. आणि हे झुकिनी येल्लो झुकिनी हां इथे आलो आणि आपल्याला इथे बघतोय स्टार मॉलमध्ये मस्त एकदम छान फ्रेश भाज्या मिळतात. तर मी सुरत घेतलेला आहे. याला काय घेते? स्मूथ. हे घेतलं. तिथे स्मूथ घेणार होती ना. अरे आंबट लागेल. ओके मध्ये जाऊ दे. हां हे घे. ते ठेवा ते आंब्या. चला तर इथे मला क्रॉकरी खूप आवडते. ते बघू शकता 50% ऑफ आहे. किती छान आहे. तर इथे आलो आता. चहा ठेवते. इतकी थंडी आहे ना बाहेर बापरे. आणि आजचा मस्त स्वयंपाक मेनू असणार आहे. सुरण आणलं मी स्टार मॉल मधून. तर 1 किलो असेल. 1 किलोच्या थोडंच कमी असेल सुरण. तर घेऊन आली. म्हटलं सुरण खूप आवडतं आम्हाला. ती आज मस्त करणार सुरण भेंडी फ्राय. तर तुम्हाला पण रेसिपी दाखवत असते. एवढं मोठं सुरण आहे बघू शकता. आणि सुरण खूप आवडतं आम्हाला त्याच्यामुळे मी घेऊन आली. आणि ते एकच सुरण त्यात मी 4-5 भाज्या करून टाकते. कारण मिक्स करते मी त्याच्यामध्ये फ्लॉवर पण मिक्स करते. आता आज भेंडी मिक्स करून भाजी करणार आहे. बटाटा मिक्स करू शकतो किंवा मग दुसऱ्या भाज्या मिळतात आता वाटाणे वगैरे सगळ्या मिक्स भाज्या त्याच्यामध्ये सुरण टाकू शकतो. इतकं छान लागतं. तर ते घेऊन आली. त्याच्यानंतर स्टार मॉलमधून त्यांनी खायचं घेतलेलं आहे. रमेन घेतलेले आहे कारण मला बिहारला खूप आवडतात स्पायसी किमची रमेन. तर ती घेऊन आलो. म्हटलं उद्या सकाळी नाश्त्याला कसं करू हे. तर ते घेऊन आली. त्याच्यानंतर क्रोसॉन. तर मी आता एवढेच फिरली. वेस्ट साईडला गेलो, पॅन्टलूमला गेलो, नंतर सेंट अनलिमिटेड. तर कुठेच मला ड्रेस आवडले नाही कारण आता विंटर वेअर आलेले आहे. विंटर वेअर मला नाही माझी तसे नाही पाहिजे कारण विंटर वेअर खूप डल कलर असतात. चॉकलेटी ब्राऊन अशी मला अशी थोडी फंकी पाहिजे. जे ट्रेंड्स मध्ये तुम्हाला दाखवले होते मी ऑरेंज कलरचा फ्रॉक वगैरे. तर मला म्हटलं तोच घेईल. पण आम्ही खाली निघून आलो आणि कंटाळा आला होता पतवरती जायचं. तर वैभव बोलली की नंतर पुढच्या वेळेस आपण जाऊ कारण खूप ड्रेस आहे तिथे अवेलेबल ट्रेंड्स मध्ये. तर मग पुढच्या वेळेस जाऊन तो घेऊन येईल मी एक ड्रेस. आणि बाकीचे सगळे मित्रावरून मागवेल. आणि मित्रावरून मागवेल ना तेव्हा तुम्हाला सांगेलच कोणते मागवले आहे आणि कोणते दाखवेलच तुम्हाला. तर आज फक्त मला बघायचे होते. म्हटलं चांगले असतील तर 1-2 घेईल मी. पण मला आवडलेच नाही कुठे. फक्त मला तिथे आवडला ट्रेंड्स मध्ये. तिथे छान होता पिंक कलर, ऑरेंज कलर. मला ऑरेंज कलर जास्त आवडला. आणि विंटर वेअर असल्याने ड्रेस जास्त नाहीच आहे कुठे तसे. तर तेच आता मी इथे मस्त चहा ठेवते. आणि स्वयंपाक आज असणारे तुरीचं वरण, भात, चपाती आणि भेंडी आणि सुरण मसाला फ्राय. तर असं असणार. इथे चहा ठेवते. पण विंटर वेअर जर तुम्हाला घ्यायचं असेल खूप छान आलेला आहे. आपल्या याच्यामध्ये खाली रिलायन्स जिओ मार्ट आहे ना तिथे पण छान आलेलं आहे विंटर वेअर. आणि अजून
पॅन्टलूम मध्ये पण भारी आलेला आहे. जर तुम्हाला विंटर वेअर घ्यायचा असेल, स्वेटर, हाफ स्वेटर, लॉंग स्वेटर, तर तिथे तुम्ही जाऊन घेऊ शकता. तर मला एवढी थंडी वाजली ना, तर नाक बंद झालं. तर आता इथे मस्त चहा पीत ठेवते. डाळ वगैरे ठेवून तिथे चहा वगैरे पिते आणि नंतर बोलते तुमच्याशी. गार्डन मधले जे चेरी टोमॅटो होते ना, तर ते मी कसे टाकते, असं वरणामध्ये हळद टाकते तुरीच्या वरणात आणि मस्त क्लीन केलेले आपले फ्रीज केलेले चेरी टोमॅटो याच्यात डायरेक्ट टाकते. भाजी छान मेल्ट होत जातात त्याच्यामध्ये. असं हे काढून घेते देठ. मला कुठे भेटला असं चेरी टोमॅटोचं प्लांट, तर नक्की घरी लावा. इतके भरपूर सारे चेरी टोमॅटो येतात त्याला. आणि असे फ्रीज करून ठेवलेले आहे. तर आता कसं लावून देते त्यासाठी. बघू शकता अशी फ्रीज करून डायरेक्ट ठेवलेले असतात मी. आणि इथे गाजर पण आहे. दाखवलं मी पर्स मॉलला किती तशाच आहे ज्या आम्ही वेरोला बघितल्या होत्या स्ट्रीट मार्केटमध्ये. तर तशाच सेम मी ट्रेंड्स मध्ये बघितल्या. तर त्याची किंमत डायरेक्ट 1200, 1300, 1500 अशी होती. आणि त्याच पर्स वेरोलेंच्या इथे स्ट्रीट मार्केटमध्ये फक्त 200 रुपयाला भेटतात. इतक्या छान. तर मला आता पस्तावा येतोय की त्यावेळेस घ्यायला पाहिजे होत्या मी. माझ्या बहिणीने तर घेतली गुड्डीने, पण मी आणि रिपलताईनेच घेतली नाही. तर आता कधी पॉसिबल होईल जाणं वगैरे इथे तर सांगता येत नाही. पण मग बघितल्या मी खूपच महाग भेटतात अशा पर्स. स्वयंपाकाची तयारी. इथे मस्त भात होतोय, वरण झालेलं आहे, मस्त फोडणी दिली वरणाला छान. ज्या लाल मिरच्या असतात ना, बोर मिरच्या टाकून मस्त फोडणी दिलेली आहे तडका. इथे तेल दाबत ठेवलं आणि आता मस्त करते मी भेंडी सुरण मसाला. तर इथे मी तयारी केली. भेंडी कट करून घेतलेली आहे. अशी मोठी मोठीच करायची कट, बारीक बारीक करायची नाही. आणि इथे सुरण बघू शकता, एवढं सुरण कट केलंय, मस्त साल काढून कट केलं. आणि इथे आपली लसणाची पात आहे, तर ती पण टाकणार आहे लसणाच्या ऐवजी. आणि इथे हिरव्या मिरच्या 2-3 त्या टाकणार आहे. तर आधी काय करायचं, आपल्याला भेंडी आणि सुरण वेगवेगळं फ्राय करून घ्यायचंय. नुसतं काहीच नाही टाकायचं, तेलामध्ये नुसते फ्राय करून डिशमध्ये काढून घ्यायचंय. तुम्हाला दाखवते ना, नंतर फोडणी द्यायची आहे. इथे भात पण रेडी झाला आहे. हा कोलम राईस आहे, बघू शकते इतका मोकळा होतो भात. आणि फोडणीचा पण भात इतका छान लागतो त्याचा ना. मी जास्तच टाकते, सकाळी उरला तरी खाते मी. आणि इथे वरण तुरीचं झालेलं आहे, पीठ पण मळून घेतलेलं आहे. तर आता आपण भेंडी आणि ते फ्राय करून घेऊ सगळं. भात झाला. आता भेंडी फ्राय करून घेऊ आधी तेलात.
मोठा गॅस करायचा आणि फ्राय करून घ्यायची, म्हणजे हाफ कुक होऊन जाते ती. फ्राय झालेली आहे हाफ फ्राय. आता काढून घेऊ आपण. आता इथे भेंडी काढून घेतलेली आहे. आता थोडंसं तेल किंचित टाकलं आणि आता आपला सोलन टाकलेलं आहे, ते पण फ्राय करून घ्यायचं. सोलन ना बटाट्यासाठी एकदम होऊन जातं लगेच. बघू शकता. थोडी 5 मिनिट आपण फ्राय करू, मग गोल्डन फ्राय होतात ते. आणि सुरण मला खूप आवडतं, बटाट्यापेक्षा सुरण खूपच छान लागतं. त्याची छान राहून गेली काढायची, त्याची काढावं लागेल. हे 2 भाज्या बघू शकता. आणि पनीर सारखंच झालेलं आहे, जसं पनीर तळतो ना तसंच. मस्त शिजून गेलो. पनीर सारखं टेक्स्चर दिसतं याचं. चला आता फोडणी मस्तपैकी फोडणीची तयारी करते. कांदा घ्यायचा, पण कांदे संपले नेमकी, तर मी इथे लसणाची पात आणि एवढे सारे लसूण मस्त घेतलेले आहे कांद्याच्या ऐवजी. आणि लसणाचा पण फ्लेवर खूप छान येतो. इथे हिरवी मिरची मोठी मोठी कट करून घेतली. बाकी आपले मसाले रेग्युलर टाकायचे, मिरची, हळद, काय आलं काय म्हणतात, जिरा पावडर, धना पावडर वगैरे सगळं. थोडंसं किंचित तेल टाकलं, तर तेल तापलं आहे. ते बघू. इथे मोहरी टाकली, जिरे बघू शकता, आणि त्याच्यानंतर इथे लसणाची पात आता भरपूर येते बाजारामध्ये, तर तुम्ही आणून भाज्यांमध्ये अशी टाकू शकता. किती छान चव येते ना लसणाची चटणी वगैरे करायला. थोडंसं फ्राय करून घ्यायचं. त्याच्यावर हळद टाकायची, कमी गॅस करायचा. मिरची टाकायची आणि इथे धना पावडर टाकायची. मस्त फ्राय करून छानपैकी त्याच्यात आपलं भेंडी आणि तुम्ही सुरणऐवजी बटाटा पण घेऊ शकता. मिक्स करून कांदा असं टाकून भारी लागली असती. कांदा नाही म्हणून त्याला आपण ऑप्शन लसणाची पात टाकलेली आहे. तर इथे 2 मिनिटं फक्त राहू द्यायची, परतवायची. आणि आता मीठ टाकू. मिक्स करून घेऊ. तर इथे आपली 5 मिनिटात भाजी रेडी होती. आता परतवायची आणि आपली भाजी एकदम रेडी होते. गॅस बंद करायचा. आणि आपली भाजी कशी वाटली ते नक्की सांगा. चला आता पोळ्या करून घेते पटापट.